तर आर-सी-सी मध्ये अजून कुठली गोष्ट ऍड केल्यानंतर पालकांचा विश्वास वाढू शकतो असं तुम्हाला वाटतंय? म्हणजे बऱ्याच गोष्टीचा त्याग केला, की मला बाबा एखादी गोष्ट आवडल्या, तर आत्ता नको, नंतर करू शकतो आपण, नंतर घेऊ शकतो. का तर 2 वर्षात त्याला घडवायचं आहे. 2 वर्षांना आपण या गोष्टी करू शकतो ना. पहिल्यांदाच मी माझ्या मुलांना सोडून कधीच राहिली नव्हती, पहिल्यांदाच. पण मी समोर कधीच इमोशनल झाली नाही मुलांच्या. एवढंच सांगू शकते, की आपण मुलांशी फ्रेंडली पण राहिलं पाहिजे आणि तेवढं स्ट्रिक्ट पण राहिलं पाहिजे. मोठेगावकर सरांना तर मी आता देवच म्हणते. कारण माझ्या मुलाला घडवले आणि अशी खूप मुलं घडवले. तर आता आर-सी-सी फायनल टेस्ट मध्ये जे क्वेश्चन्स आलते ते नीट 2024 मध्ये आलते का, किंवा त्या टेस्टचा कसा उपयोग झाला? नाही. पालकांचा सपोर्ट कसा राहिला तुला नीटचा अभ्यास करत असताना 2 वर्ष? ते नुसतं पुस्तकाकडे बघून पण चालत नाही, ते डोक्यात पण गेलं पाहिजे. म्हणजे तुला तिथल्या विद्यार्थ्यांचा माइंडसेट आणि टॉपर विद्यार्थ्यांचा माइंडसेट मध्ये काय फरक वाटला? लातूरमध्ये आल्यानंतर बऱ्याच कोचिंग आहे तिथे, तू आर-सी-सी का निवडलं? गुड मॉर्निंग फ्युचर डॉक्टर्स अँड पॅरेंट्स, वेलकम टू द अमेझिंग वर्ल्ड ऑफ आर-सी-सी. माझं नाव आहे विश्वजित पाटील. आज आपण एका विद्यार्थ्यासोबत इंटरॅक्ट करणार आहोत, जाणून घेऊया त्याची नीटची जर्नी. त्याला 10वी मध्ये 76% होते आणि तो 12th मध्ये डायरेक्ट फर्स्ट अटेम्प्टमध्ये मुंबई सारख्या सिटीमध्ये त्याचं मेडिकल कॉलेज आहे सध्या, आणि त्याची जर्नी खूप इन्स्पायरिंग आहे. तुम्हाला या व्हिडिओमधनं खूप काही गोष्टी शिकायला भेटणार आहेत. त्याच्या पालकासोबत पण आपण काही गोष्टी बोलणार आहोत. तर स्वागत आहे तुझं आमच्या चॅनलवरती. तुझ्याबद्दल थोडी माहिती दे आम्हाला. माझं नाव साहिल भानुसे. मी राहतो पनवेलला, पण माझं मूळ गाव सांगली आहे. होतो इथं 11वीत आणि 12वीत आर-सी-सीला होतो. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये नेट क्लिअर झाली. 10th पर्यंत तुझी एज्युकेशनल जर्नी कशी राहिलेली? 10th पर्यंत तर होतो ठीक. म्हणजे स्टेट बोर्डला होतो इंग्लिश मीडियम मधून. 10वीत 76 आले, म्हणजे एवढे नव्हते. पण ठीक आहे, डिसिजन घेतलं की इकडे लातूरला यायचं म्हणून. मग लातूरमध्ये आल्यानंतर बऱ्याच कोचिंग आहे तिथे, तू आर-सी-सी का निवडलं? मित्र पण होते आणि मामाच्या ओळखीचे पण होते. त्यांनी सगळ्यांनी आर-सी-सीत घेतलं होतं आणि थोडंसं युट्यूब वरती पण बघितलं होतं की आर-सी-सीत चांगलं वाटलं मला आणि मम्मीला पण. मग आर-सी-सीत घेतलं ऍडमिशन. मग तू आर-सी-सी मध्ये आल्यानंतर तुला कुठली गोष्ट आवडली इथली? म्हणजे इथले टीचिंग स्टाफ कसा वाटला, किंवा नोट्स, टी-एस-पी? इथले टीचिंग स्टाफ तर चांगलंच आहे. इथं DSP ला पण चांगले सर्स बसतात आणि डाऊट्स वगैरे तर क्लिअर होतातच. बाकी काय सगळं सेल्फ स्टडी करायचं नंतर. त्याच्यानंतर मग तू आता तुझी नीटची जर्नी कशी राहिली 11th 12th? 11वीत आणि 12वीत. 11वीत तर नॉर्मल बॅच मध्ये होतो. म्हणजे असं सिनियर नव्हतं कोणी सांगणार की असा अभ्यास करायचा. मग पहिले 6 महिने तर असेच गेले. मग हळूहळू अभ्यास स्टार्ट केला. मग 12वीत चांगली बॅच भेटली मला, सुपरनोवा. मग त्यामध्ये सिलेक्ट झालो. मग तिथं मित्र भेटले 2-3. मग ते पण हुशारच होते. मग त्यांच्यासोबत अभ्यास करायला लागलो हळूहळू. मार्क पण वाढायला लागले माझे. आता तू नॉर्मल बॅच मध्ये पण अभ्यास केलेला आहे आणि सुपरनोवा मध्ये पण केलेला आहे. तुला तिथल्या विद्यार्थ्यांचा माइंडसेट आणि टॉपर विद्यार्थ्यांचा माइंडसेट मध्ये काय फरक वाटला? जास्त कॉम्पिटिशन होती सुपरनोवा बॅच मध्ये. असं टॉपर कुठली गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात? म्हणजे आता फॉर एक्झाम्पल अभ्यास तर सगळीच गोष्ट सारेच करतात, 10-10 तास रिडिंग मध्ये बसतात. टॉपर पण तितक्याच वेळ बसतो, पण त्याला जास्त मार्क पडतात. असं काय डिफरन्स आहे? आणि ते नुसतं पुस्तकाकडे बघून पण चालत नाही, ते डोक्यात पण गेलं पाहिजे. म्हणजे रिवाइज करायचं, हे मनापासून करावं लागतं ते. नाहीतर मी करतोय 10 तास उगाच घेऊन बसलोय, त्याला काही अर्थच नाही ना. मग ते एकदा वाचलं की असं मनापासून वाचायचं की हा बाबा मला हे 2 वर्ष ध्यानात ठेवायचंय, हे माझ्या नीटच्या एक्झामला येणार आहे. मग ते तसं करायचं आणि रिवाइज करायचं सारखं, मग ते होऊन जातं. नीटचा अभ्यास करत असताना तुला सगळ्यात टफ सब्जेक्ट कुठला जात होता? सगळ्यात टफ तर केमिस्ट्री. केमिस्ट्री का? त्यात पण ऑर्गॅनिक केमिस्ट्री. मग कशा पद्धतीने तू त्याला टॅकल केलं? म्हणजे ऑर्गॅनिक तर मी बघून सोडायचो की हे तर नाहीच, माझ्याशी होणारच नाही. पण मग हळूहळू म्हणलं हे करावंच लागतंय, मार्क पाहिजेत मला तर. कसा अभ्यास केला तू ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा? ऑर्गॅनिक तर नोट्स होत्या माझ्याकडे, माझ्या सगळ्या नोट्स काढल्या होत्या. मग म्हणलं एकदा वाचून घ्यावं. एकदा वाचून घेतलं, समजून घेतलं आणि रिवाइज केलं तेच परत. मग ते समजलं, इझी होतं. नंतर मला कळलं की सोपंच आहे ते, अवघड नाही. मीच त्याला अवघड बनवलंय म्हणून. तर तुझ्या फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल माहिती सांग ना. मग तुझे वडील काय करतात? माझे वडील तर असे प्रायव्हेट कंपनीतच कामाला आहेत. मम्मी 12वी शिकले, हाऊस वाईफ आहे. जास्त कोणी म्हणजे माझे डॉक्टर कोणी नाहीयेच, मेडिकल फील्ड मध्ये कोणी नाहीयेच. पालकांचा सपोर्ट कसा राहिला तुला नीटचा अभ्यास करत असताना 2 वर्ष?
सपोर्ट खूप होता. मी तर म्हणजे कॉल करायचो रोज मम्मीला संध्याकाळी, हे हे झालं, ते केलं आणि सारखं बोलत राहायचो पालकांशी पण, की असं नाही की डिप्रेस होऊन गेलो हे ते. डेफिनेटली. आणि 2-4 विद्यार्थ्यांना भेटलो मी असं टॉपर. त्यापैकी एक गोष्ट कॉमन होती, की ते त्यांच्या पालकांसोबत, त्यांच्या आईसोबत स्पेशली मुलं खूप जास्त इंटरॅक्ट करत होते आणि मुली स्पेशली त्यांच्या वडिलांसोबत इंटरॅक्ट करत होत्या खूप जास्त. हम्म. म्हणजे आता मी टॉपरच विद्यार्थ्यांसोबत आता इंटरव्ह्यू वगैरे करत असतो. तर तुला काय वाटतंय, तुझ्या आयुष्यामध्ये रोल मॉडेल कोण आहे? असं कुणाकडे बघतो तू रोल मॉडेल म्हणून? रोल मॉडेल तर मम्मीच आहे. म्हणजे मम्मी सारखं, मम्मी जास्त म्हणजे बोलणारी पण आहे, हे पण आहे, हुशार पण आहे, पण चान्स नाही भेटला तिला अभ्यासाचा. हम्म. नाही, तुला भेटला आता, तू हा, तू मला करून दाखव भेटलं. आता. आणि तुझ्या घरच्यांनी तुला कधी असं जास्त स्ट्रेस दिलाय, तुला जास्त मार्क पडले पाहिजेत? नाही नाही, तसं काही नाही. सांगितलेलं की तुला अभ्यास कर फक्त. आणि मलाच म्हणजे कसं वाटायचं की यार नाही झालं तर, मम्मी पप्पांनी एवढं आशा लावून पाठवलंय, पहिलाच मुलगा आहे, नाही झालं तर कसं होईल. मग मलाच वाईट वाटायचं, मग मी करायचो अभ्यास. तुझ्या फॅमिलीमध्ये दुसरं कोणी असं आहे का, तुझा भाऊ बहीण कोणी डॉक्टर म्हणजे असं इंजिनियर वगैरे काय? नाही, कोणीच नाही. तू मी घरामध्ये सगळ्यात मोठा आहे का? म्हणजे माझा एक छोटा भाऊ आहे, तो हम्म. 10वीत आहे आता. हम्म. मीच मोठा आहे आणि बाकीचे तर काय असे जास्त नाही. इंजिनियर मेडिकल फील्डमध्ये कोणीच नाही. तर आता आमच्या व्ह्युअर्सला म्हणजे मोस्टली नीट ॲस्पिरंट्स आणि पालक जास्त व्हिडिओ बघतात, तर पालकांचं तर आता झालेलं आहे, पण जे नीट ॲस्पिरंट आहेत त्यांना अकॅडमिक ॲडवाइस दे, की तू फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचा कशा पद्धतीने अभ्यास केला इन डिटेल सांग. म्हणजे बायोलॉजी तर मी क्लासमध्येच करायचो. आता सरांनी बोर्डवरती शिकवलंय, आता एवढा मोठा बोर्ड आहे, तेवढं सगळं मी तिथंच लर्न करून टाकायचो. म्हणजे तिथंच डोक्यात ठेवायचं की हा बाबा हे घरी जाऊन करायचं नाही परत. म्हणजे घरी गेलो, आता मी फिजिक्सला पण तसंच आणि केमिस्ट्रीला पण तसंच. म्हणजे जिथं शिकवलंय ना तिथंच डोक्यात ठेवायचं, ते तिथंच पाठ करून टाकायचं. मग घरी बायोचं. बायोचं पण, फिजिक्सचं पण आणि केमिस्ट्रीचं पण. आणि मग घरी आलो की मग रिवाइज करायला जास्त टाइम नाही लागायचा मला. मी 15 मिनिटात, अर्ध्या तासात माझं तिन्ही जे शिकवलंय ना ते डेलीचं करायचो आणि ते रिवाइज होऊन जायचं माझं एका दिवसात. म्हणजे अर्ध्या तासातच मी फिजिक्स, बायो, केमिस्ट्री तिन्ही रिवाइज करून टाकायचो, कारण की क्लासमध्येच सगळं लर्न केलंय मी. आणि मग क्वेश्चन सॉल्व्ह करायचो जास्त फिजिक्सचे मेनली, की जास्तीत जास्त MCQ सॉल्व्ह करायचे वेगळे वेगळे बुक्स मधून, बुकलेट वगैरे. कुठले कुठले रेफरन्स बुक घेतलेले तू? मी तर म्हणजे DC पांडे होती एक, आणि एक बायोसाठी होती कोणती, NCERT ईगल म्हणून एक होती. ते चांगले होते, क्वेश्चन हार्ड होते. केमिस्ट्रीसाठी? केमिस्ट्रीसाठी नाही, कोणतीच बुकलेट होते RCCचे, तेच वापरले होते. मग तुला काय वाटतं आता RCC फायनल टेस्ट मध्ये जे क्वेश्चन्स आलते ते नीट 2024 मध्ये आलते का, किंवा त्या टेस्टचा कसा उपयोग झाला? नाही, खूप सारे होते असे क्वेश्चन की अरे हे तर एक्झाम मध्ये होतच की माझ्या, हे तर बघितलेलेच आहे, फक्त नंबर बदललेत. नुसतं सॉल्व्ह करायचं, अरे हे मनातल्या मनात पण होत होते क्वेश्चन सॉल्व्ह, पण रिस्क नव्हतो घेत म्हणून सॉल्व्ह करून बघत होतो. बर. तो आता तुझी GMC ची लाईफ कशी आहे? GMC तर चांगलंच आहे. मुंबईला भेटले GMC, नवीन आहे GMC. तिथं मुंबईला तू फिरायला वगैरे जात असेल संडेला? फिरायला सारखंच फिरायला आहे मी, हप्त्यातून 3दा तर बाहेरच असतो कुठे तर. आता फर्स्ट इयरला सेकंड इयरला? आता फर्स्ट इयरला आहे. सेकंड इयरला जाणार आहे का तू? हा, आता सेकंडला जाईल ज्युनियर. मग तिथं काय तुला लातूर ट्युशन एरिया मधले विद्यार्थी भेटतात का नाही GMC ला? लातूर मधले 50 ची बॅच आहे आमची. 50 मधले 25-30 तर लातूरचेच आहेत. ते म्हणजे वेगळ्या वेगळ्या कोचिंगचे आहेत, पण लातूरचेच आहेत. अरे वा. काय विद्यार्थ्यांना ऍडवाइस द्यायची असेल तर दे तू. म्हणजे काय नाही, अभ्यास करा, डेलीचं डेली रिवाइज करत जा, जास्त स्ट्रेस घेऊ नका की आता बॅकलॉग राहिलाय कसा कव्हर करू. काय नाही, होतं सगळं, फक्त मनापासून करा अभ्यास, बाकी होतंय, सगळं होतंय. ठीक आहे, थँक्यू सो मच तुझा टाइम दिल्याबद्दल. आता याच्या पालकांना आपण काही क्वेश्चन्स विचारूयात, जाणून घेऊयात त्यांनी कशा पद्धतीने याला सपोर्ट केला. तर पालकांना आता साहिलचे पालक आपल्यासोबत आहेत, जाणून घेऊयात त्यांनी कशा पद्धतीने त्याला सपोर्ट केला. सर, मॅम काय नाव आहे तुमचं? माझं नाव सविता भानुसे, मी साहिलची मम्मी. तुमचा बॅकग्राऊंड सांगा, एज्युकेशनल बॅकग्राऊंड वगैरे, किंवा काम काय करता तुम्ही? मी हाऊसवाईफ आहे आणि माझी 12वी झालेली, 12वी सायन्स. बरं, तर कशा पद्धतीने तुम्ही त्याला सपोर्ट केला नीटची तयारी करत असताना? मी त्याच्या अटॅच खूप राहिली नीटच्या जर्नीमध्ये, आणि फक्त असं नाही दाखवून दिलं की मला काही समजत नाही. म्हणजे माझी 12वी सायन्स झाली, आमच्यामध्ये मेडिकल फील्डमधलं कोणीच नाही एवढं, पण 12वी सायन्स झाले एवढं काही समजत नव्हतं मला. पण मी असं नाही दाखवून दिलं की मला समजत नाही. मी रोज त्याला की मला हे समजते, मी यूट्यूबला
सगळे सर्च करून बघायची की बाबा काही मला थोडंफार येते त्यातलं मी त्याला क्वेश्चन विचारायचे रोज रोज त्याच्याशी अटॅच राहायची, थोडीशी फोनवर बोलायची. मग त्याच्यामुळे त्याला समजत राहिलं की बाबा मम्मीला पण समजते, आपल्याला करावंच लागेल, अशा ह्यानं त्यानं केलंच. डेफिनेटली. आता काय होतं, विद्यार्थी अभ्यास करत असताना डिमोटिवेट होते, तर मग मुलं काय करतात, त्याच्या वडिलाला जास्त काय गोष्टी शेअर करत नाही, ते पर्सनली मम्मीला त्याच्या जास्त शेअर करतात. तर तुमचा मुलगा ज्यावेळेस डिमोटिवेट व्हायचा किंवा त्याला कमी मार्क्स वगैरे आले एखाद्या टेस्टमध्ये, तर त्यावेळेस तुम्ही त्याला काय बोलायचं? हां, मी त्याला फक्त एवढंच सांगायचे की हा चान्स गेला, नंतर पुढचा चान्स आहे. फक्त तू डिप्रेस होऊ नको कुठल्या गोष्टीत. तुला करायचंच आहे, करावंच लागणार आहे आणि तू करणार आहेस. तू करू शकतोस, एवढंच. आता जे पालक हे व्हिडिओ बघतात, अशा पालकांना तुम्ही काय ऍडवाइस देताल की तुमच्या मुलाचे नीटची तयारी करत असताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? मी पालकांना एवढंच सांगू शकते की आपण मुलांशी फ्रेंडली पण राहिलं पाहिजे आणि तेवढं स्ट्रिक्ट पण राहिलं पाहिजे. का तर आपण पॅरेंट्स म्हणून काय करतो, लाड मुलांचे ते तर आपण करतोच, पण स्ट्रिक्ट पण राहिलं पाहिजे प्रत्येक पॅरेंट्सनी. जर पॅरेंट्स स्ट्रिक्ट नसतील तर मग मुलं घडतच नाहीत, हे माझं म्हणणं आहे. आणि प्रत्येक पालकानं मुलांकडं म्हणजे जरी शिकलेले नसले तरी मला समजते तू कर हे सांगितलं पाहिजे. जर आपण नाही लक्ष दिलं तर मुलांना कसं वाटतं की पॅरेंट्सला नाही काही समजत, मग मी करतोय जाऊ दे, मम्मी पप्पांना काही समजणार आहे, असं नाही राहिलं पाहिजे. मला समजते आणि तुला करावंच लागेल, असं राहिलं आता पाहिजे. तो हॉस्टेलवर होता का? हा, रूम घेऊन राहिलेला. बरं, मग तुम्हाला त्याची काळजी वाटत नव्हती की इतक्या लांब टाकलाय शिकायला? हा, खूप काळजी लागत होती कारण आम्ही मुंबईला, त्याला इकडे लातूरला, आमचे कोण रिलेटिव्ह वगैरे नाहीत लातूरमध्ये, पण त्याला इकडे ठेवला. आणि पहिल्यांदाच मी माझ्या मुलांना सोडून कधीच राहिली नव्हती, पहिल्यांदाच. पण मी समोर कधीच इमोशनल झाली नाही मुलांच्या, का तर मी इमोशनल झाली तर तो समोरून होईल. आणि काळजी तर खूप वाटत होती, आता एवढ्या लांब ठेवलंय म्हणल्यानंतर काळजी तर वाटणारच, पण दाखवली नाही. आता मोठेगावकर सरांच्या आरसीसी मध्ये तो होता, तर आरसीसी सोबत एक्सपिरियन्स कसा राहिलेला तुमचा? आरसीसी सोबतचा एक्सपिरियन्स तर खूपच छान आणि कधी न विसरणारा आहे. मोठेगावकर सरांना तर मी आता देवच म्हणते, कारण माझ्या मुलाला घडवले आणि अशी खूप मुलं घडवले. आणि आम्हाला काहीच माहिती नव्हतं लातूरचं, तर आम्ही इथं नवीनच, काही माहिती नव्हतं, पण करू शकला माझा मुलगा, तर ते मुलं घडवू शकतात, मला माहिती. डेफिनेटली. सरांना काही क्वेश्चन्स विचारूयात, माईक. तर सर, तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या मुलाला सपोर्ट केला या नीटच्या जर्नीमध्ये? म्हणजे ते आम्हाला एवढं माहित होतं की हा मुलगा नीट पार करू शकतो, हे आम्हाला पहिल्यापासूनच माहित होतं. तो पहिल्या म्हणजे जो ह्याच्या शाळेमध्ये होता ना, सेंट जोसेफमध्ये, त्यावेळेसच आम्हाला त्याचे मार्क बघून आम्हाला वाटलं की हा पोरगा कुठेतरी काहीतरी करू शकतो. म्हणून आम्ही जे परत ज्या वेळेस 12वी झाला त्यानंतर जो आम्ही डिसिजन घेतलं की नीटला पाठवायचं म्हणून, पण त्याच्यात जास्त भाग आमच्या मेसेजचा आहे. ते बोलले मग पाठवूया, तर मग कुठे पाठवायचं, तर लातूरला पाठवूया. मग ते कुठलं घ्यायचं, मग ते एक ह्याचा एक मित्र होता, ते बोललो आम्ही RCC ला घेणार आहे. मग आम्ही बी बोललो RCC एकदा ट्राय करून बघूया, बघू कसं. आम्ही जाऊन बघून इथं बघून गेलो, तर आम्हाला खूप मुलं दिसली, त्यांचे रेकॉर्ड बघितले आम्ही, मार्क्स हे बघितले, तर चांगला रिझल्ट आला. म्हणून म्हटलं बाबू ठीक आहे, RCC ला पोरगा टाकून. डेफिनेटली. तुमचा एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय किंवा तुम्ही काम काय करता? मी BSc झालेलं आहे केमिस्ट्री मधूनच, आणि आता मी प्रायव्हेट कंपनीमध्ये, प्रिंटिंग कंपनीमध्ये आहे. आता जे पालक त्यांचा विद्यार्थ्याला लातूरला टाकण्याचा विचार करत आहेत, अशा पालकांना तुम्ही काय ऍडवाइस देता? ज्यांनी खरंच ते, जर त्यांना मुलांना जर करण्याची इच्छा असेल, तर पालकांनी बिनधास्त लातूरमध्ये टाकावं, अशी माझी पूर्ण मनापासून इच्छा आहे. त्यांनी मुलांनी प्रत्येक गोष्ट त्यांनी आपल्याला कशासाठी इकडे पाठवले, हे ते जर हे केलं असेल, तर ते मुलगा पूर्ण घडणार, म्हणजे घडणार लातूरमध्ये. लातूरला शिकायला टाकायचं म्हणजे खर्च पण तेवढाच इथं जास्त आहे. तर तुम्ही कुठल्या गोष्टींचा त्याग केलेला आहे इथं तुमच्या विद्यार्थ्याला शिकायला टाकल्यानंतर? म्हणजे असं काही नाही, ते त्याला जे पाहिजे होतं ते आम्ही पूर्ण केलेलं आहे. त्याची जी होते, जे फी असेल, हे असेल, त्याच्याबद्दल आम्ही काही हे केलेलं नाही. त्यांच्याकडे द्या. आता तुम्ही कुठल्या गोष्टीचा त्याग केला असं तुम्हाला वाटतंय?
मी तर बऱ्याच गोष्टींचा त्याग केला आहे. मला म्हणजे ज्या गोष्टी आता मला माहिती होतं, की माझ्या मुलांना शिक्षणाला बाबा लागणार आहेत, खर्च होणार आहे. तो बाहेर राहतो, तर बाहेर राहतो तर जेवणाचा, खाण्याचा सगळाच खर्च आहे, रूम भाडं, सगळ्या गोष्टी लागत होत्या. तर मी म्हणजे बऱ्याच गोष्टीचा त्याग केला, की मला बाबा एखादी गोष्ट आवडल्या, तर आत्ता नको, नंतर करू शकतो आपण, नंतर घेऊ शकतो. का तर 2 वर्षात तो त्याला घडवायचा आहे. 2 वर्षांनी आपण ह्या गोष्टी करू शकतो ना. तर आरसीसी मध्ये अजून कुठली गोष्ट ऍड केल्यानंतर पालकांचा विश्वास वाढू शकतो असं तुम्हाला वाटतंय? मोस्टली मला एवढंच सांगायचं की आरसीसीच्या शिक्षकांवरच माझा खूप मोठा भरोसा आहे, की ते मुलं घडवू शकतात आणि ते करूनच दाखवतील. मुलांना घडवूनच दाखवतील. त्यामुळं मी डेफिनेटली आरसीसी बेस्टच आहे. येस, डेफिनेटली. तर तुमच्या मुलाला समजा आता यश भेटलंय म्हणून हे सगळं प्रोग्राम चालू आहे. जर तुमचा मुलगा अयशस्वी झाला असता म्हणजे लागला नसता, तर तुमची रिएक्शन काय असती? नाही, अयशस्वी झाला नसता तर तो कुठेतरी कमी पडला हम्म. असं मला वाटलं असतं आणि मी रिपीटर बसवला असता. पण तो त्याची पण जिद्द होती आणि त्याला असं शिक्षण पण चांगलं भेटलं आणि तो फ्रेशरमध्ये आणि त्याला वाटतच होतं की मी फ्रेशरमध्ये व्हावा आणि म्हणून त्यानं केलं आणि त्याच्यामुळं आम्ही आता छोट्याचं पण ऍडमिशन इथंच घेतलंय. म्हणजे तुमच्या लहान मुलाचं ऍडमिशन पण लहान मुलाचं आता तो 10वीला 95.80% भेटलेत त्याला आणि त्याचं पण ऍडमिशन आम्ही जानेवारी एक्झाम तर आता नंतर झाली पण जानेवारीमध्येच आम्ही ऍडमिशन केलेलं आहे. त्याचं रिझल्ट आल्यानंतर नाही केलेलं, जानेवारीमध्येच मोठेगावकर सरांच्या आरसीसी मध्ये त्याचं ऍडमिशन झालेलं आहे आणि प्लस हॉस्टेलला पण त्यांच्याच ठेवलेलं आहे त्याला. येस, डेफिनेटली. एन्व्हायरमेंट पॉझिटिव्ह इथं साऱ्या गोष्टी पण आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुम्ही पाहिलं आत्ताच एका विद्यार्थ्याची नीट जर्नी आणि त्याचा पालकांचा रिव्ह्यू आरसीसी बद्दल आणि लातूर पॅटर्न बद्दल कसा राहिलेला आहे. अशाच पद्धतीच्या YouTube व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.